मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आहे 30 एप्रिल आणि दुपारी ना 2:30 वाजता हा व्लॉग आपण शूट करतोय. त्याचं रिझन पण असंच आहे की उद्या 1 मे आहे आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये. मायराचा नवा चित्रपट नाच ग घुमा हा प्रदर्शित होतो आहे आणि पहिला आणि ते जे काही उत्सुकता आहे ना ती काहीतरी वेगळी आहे आणि खूप दिवसापासून चाललं होतं की आम्हाला काहीतरी करायचं आहे या मूवीच्या निमित्ताने, बट टाईम मिळत नव्हता. बट आज म्हटलं काहीही झालं तरी आज म्हटलं आपण करणार आहे. सो आत्ता जस्ट आलोय मी, जेवण बिवण झालेलं आहे आणि आता आपण तो व्लॉग शूट करतो आणि आजच तो पोस्ट करणार आहे. बिकॉज मायराचा नवीन पिक्चर आहे, मायराचा पहिला चित्रपट आहे, तर नक्कीच काहीतरी मोठं असणार आहे की नाही. आणि जसं तुम्ही टायटल वाचलंच असेल की बिगेस्ट गिव्ह अवे करतो. आपण खूप मला वाटलं खूप वर्ष झाले असेल ना, ऑलमोस्ट 2 वर्ष झाली. 2021-22 मध्ये आपण लास्ट गिव्ह अवे केला होता आणि तेव्हा आपण त्या गिव्ह अवे विनर्सला आपण लंच केला होता त्यांच्याबरोबर. काहींना आपण गिफ्ट पाठवले होते. पण हा गिव्ह अवे काहीतरी स्पेशल आहे आणि आपल्या चॅनलवरचा सगळ्यात बिगेस्ट गिव्ह अवे आहे हा. आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, मी आणि श्वेता, कसं करायचं काय नाही. बट फायनली वी हॅव डिसाइडेड इट. सो आत्ता त्या गिव्ह अवेबद्दल बोलायच्या आधी खरं तर आहे ना, आम्ही काल त्या सिनेमाचं आहे ना एक हे बघितलं, म्हणजे काय म्हणतात, आमच्यासाठी स्क्रीनिंग होतं आणि ते स्क्रीनिंग जेव्हा मी ते बघत होतो, इट वॉज स्पीचलेस. म्हणजे आम्ही मूवी बघितलाय, आम्ही कालच बघितला आहे आणि काय म्हणजे ना बोलूच नाही शकत आहे, कुठे जागा नाहीये काही. मायरासाठी नाही म्हणत आहे मी, एकंदरीत अख्ख्या सिनेमाबद्दल बोलतोय. रोलर कोस्टर राईड आहे, म्हणजे असं जाऊन तुम्ही रडताय हसताय तुम्हाला विचार करायला टायमिंगच नाही मिळत आणि त्यातनं बाहेर येतच नाही. आपण बाहेर आलं तरी अरे असं वाटतं की संपूच नाही. म्हणजे कमाल सगळ्याच गोष्टी अगदी इट वॉज ऑल टिकमार्क. सगळ्या गोष्टी आहेत ना परफेक्टली टिकमार्क होत्या. मग बी डिरेक्शन, मी बी प्रोडक्शन, सगळ्याच गोष्टी. मग नम्रता मॅडमची ऍक्टिंग, मुक्ताताईची ऍक्टिंग, सारंग आहे, म्हणजे सगळ्यांना आम्ही त्या काल फक्त ना सिनेमा जेव्हा संपला ना तेव्हा ना असे सगळे फक्त एकमेकांकडे बघत होतो की काय झालंय. 5 मिनिट कोणी उठायलाच तयार नव्हतं सीट वरून. सगळे विचारच करत होते की अच्छा हा संपला असं झालं. इट वॉज अ रोलर कोस्टर राईड. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी परेश सरांना, मधुगंधा मॅडम, परेश सर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, मधुगंधा मॅडम रायटर आहेत, मधुगंधा मॅडम ह्यांच्या निर्मात्या आहेत, रायटर आहेत, तेजस देसाई आहेत, ते याचे प्रोड्युसर आहेत, शर्मिष्ठा रावतेचे प्रोड्युसर आहेत, स्वप्नील जोशी याचे प्रोड्युसर आहेत आणि तृप्ती देसाई. तर ह्या 6 निर्मात्या, तृप्ती पाटील, तर ह्या 6 निर्मात्यांना खरं तर खूप काय म्हणतात अभिनंदन करूया आणि खरंच खूप थँक्यू पण म्हणूया. बिकॉज मायराची याची निवड झाली आहे की नाही, तर एक ऑपॉर्च्युनिटी मायराला मिळाली आणि पहिला सिनेमा असा असेल, प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की माझा पहिला सिनेमा असा. काल पहिल्यांदा मायराला त्या स्क्रीनवर बघण्याचं जे फिलिंग होतं ना ते खूप वेगळं होतं. म्हणजे जे प्राऊड फील होतं ना ते काहीतरी वेगळं होतं. 7 इंचचा स्क्रीन आहे. आपण मायराचा जो प्रवास आहे हा 7 इंचाच्या मोबाईल पासून सुरू झाला होता आणि तो आज 70 mm पडद्यावरती तिला बघायचं आहे आणि तिची जी रिॲक्शन आणि ते जे नटखटपणा ती जे केलंय तिने, खूप सुंदर. म्हणजे आम्ही काल गाडीत पण तेच सांगत होतो, यू डन अ फॅब्युलस जॉब. तू जे काही करते ते काहीतरी वेगळं आणि स्पेशल आहे, कोणी नाही करू शकत. मी खरंच म्हणेल, माझी मुलगी आहे म्हणून नाही, बट काय माहिती नाही मला, म्हणजे आम्हाला काल ना तिला सांगताच येत नव्हतं की, आणि तिला स्वतःला पण बोलता येत नव्हतं की ती पण थोडी रडत, भरून आनंद झालेला की मी, म्हणजे तिला कळत नव्हतं की काय चाललंय. सुकन्या तिला विचार होती काय झालं, पण हा हसते पण आहे तर ती रडते पण आहे आणि अशीच म्हणजे सगळ्यांना मिठी मारते, बोलते सगळ्यांशी. कालचा दिवस काहीतरी वेगळा होता, खूप वेगळा होता, स्पेशल होता. तर त्याचे काही व्हिज्युअल्स आहेत, ते काही मी शूट केलेले आहेत, ते या पुढील 1-2 व्लॉग्समध्ये तुम्हाला येतच राहतील. तर पहिलं आपण गिव्ह अवेकडे येऊया. ओके, तर गिव्ह अवेचं स्वरूप कसं आहे, कसं याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं यावरती आपण पहिलं बोलणार आहे. आधी गिव्ह अवे काय आहे ते आपण सांगूया. बरं, गिव्ह अवे असा आहे की
मायराचा पहिल्या सिनेमाचं आपण स्क्रीनिंग करत आहे. अख्खी एक ऑडी बुक केलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये मायराचा पहिला मूवी आहे तर आम्हाला होतं की आपली पूर्ण फॅमिली मिळून एकत्र बघूया. ती एक वेगळी मजा आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी आपण चला एकत्र बघूया. त्यामुळे आम्ही एक स्क्रीन ऑडी बुक केली आहे. आणि तर त्याच्यामध्ये ना फॅमिली तर आमची असणारच आहे आणि आपण इकडनं 10 विनर्स अनाऊन्स करणार आहे जे आपल्या बरोबर त्या सिनेमा हॉलमध्ये आपल्या बरोबर तो सिनेमा बघणार आहेत विथ टीम नाच ग घुमा. तर हे आतापर्यंतचं बिगेस्ट गिव्ह अवे आहे. सो 10 लकी विनर्स याच्यामधनं या ब्लॉग्स मधनं आपण कमेंट्स मधनं ते कसं पार्टिसिपेट करते मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पण विनरचं स्वरूप असं आहे की ते 10 जणांना आपण स्क्रीनिंगला बोलवणार आहे, त्या सिनेमा बघायला बोलवणार आहे आणि ते 10 जण तर येणारच आहेत पण त्यांच्या बरोबर अजून एक व्यक्ती येऊ शकते फॅमिली बरोबर. लेट्स से की मी त्या गिव्ह अवे विनर असेल तर माझ्या बरोबर मी माझ्या वाईफला किंवा माझ्या भावाला, बहिणीला, आईला, वडिलांना कोणालाही तुम्ही घेऊन येऊ शकता. सो एका व्यक्तीला. सो एकंदरीत 20 जण आपण इन्व्हाइट करतोय मायराच्या पहिल्या मूवीला. तर आम्हाला नेहमी वाटायचं की हे सगळं जे काही आहे ना हे सगळं आज तुमच्यामुळे आहे. तुम्ही आज जे प्रेम दिलं, इतके वर्ष तिच्या मागे आज पाठीशी उभे आहात, खंबीरपणे तिची प्रशंसा करतायत, तिचं काय म्हणतात कौतुक करतायत पोट भरून कमेंट्सच्या मार्फत इकडे जिथे तिथे भेटेल तिकडे. तर म्हटलं हे तर नक्कीच आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्ससाठी आपण करणारच आहे. तर दिस इज द वन ऑफ द बिगेस्ट गिव्ह अवे ऑन आवर चॅनल. बरं हा एक गिव्ह अवे नाही आहे, अजून 2 गिव्ह अवे येणार आहे. सो हा पहिला अजून एक येणार आहे. तर त्याची माहिती मी तुम्हाला या ब्लॉगच्या एंडमध्ये देईल. तर आता आपण येऊ की या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं हा ब्लॉग जेव्हा पोस्ट होईल तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तिसरी गोष्ट कमेंट करायची. कमेंट तुम्हाला प्रतिक्रिया काय आहे ते तुम्ही देऊ शकता आणि सिनेमाबद्दल म्हणा, मायराबद्दल म्हणा, एकंदरीत या चॅनलबद्दल म्हणा आणि त्याच्या खाली ना तुमचं नाव लिहायचं, पूर्ण नाव लिहायचं आहे आणि सिटी लिहायची आहे जेणेकरून आम्हाला आयडेंटिफाय करायला जेव्हा आम्ही तेव्हा विनर्स अनाऊन्स करू तर तेव्हा आयडेंटिफाय करण्यासाठी आम्हाला खूप सोपं राहील. जेवढ्या जास्ती तुमच्या कमेंट्स असतील, लेट्स से की तुम्ही ह्या मोबाईलवरनं एक कमेंट केली, दुसऱ्या मोबाईलवरनं एक कमेंट केली, तिसऱ्या मोबाईलवरनं एक कमेंट केली, जेवढ्या जास्ती तुमच्या कमेंट्स असतील द चान्सेस ऑफ यू विनिंग आर मोर हाय. ओके, तर एक सिम्पल आहे, तुम्ही कमेंट करा आणि त्याच्यातनं 10 विनर्स आपण काढणार आहेत आणि त्या 10 विनर्स बरोबर त्यांच्या फॅमिलीमधली एक व्यक्ती आपल्याबरोबर येऊ शकते. बरोबर आहे. तो असे 20 जण आपल्या बरोबर असणार आहेत त्या नाच ग घुमाच्या स्क्रीनिंगसाठी, चित्रपट बघायला आणि खूप एक्साइटेड आहे या गिव्ह अवेसाठी. बरं आता हे झालं गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे. गिव्ह अवेचं विनर आम्ही कधी अनाऊन्स करणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. सो आज आहे 30 तारीख. सो 30 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख असे 3 दिवस हे कॉम्पिटिशन चालू राहणार आहे. म्हणजे तुम्ही गिव्ह अवे चालू राहणार आहे. 2 तारखेला दुपारी 1:30 वाजेपर्यंत ह्या व्लॉगच्या खाली जेवढ्याही कमेंट्स असतील त्या कमेंट्स आम्ही एलिजिबल धरून त्यातनं 10 विनर्स काढणार आहेत. ओके, सो तुमच्याकडे पुढील 3 दिवस आहेत. दुपारी 1:30 वाजेपर्यंत, 2 मेला दुपारी 1:30 वाजेपर्यंत जेवढ्याही कमेंट्स असतील दे आर एलिजिबल फॉर इट. ओके, 3 तारखेच्या व्लॉगमध्ये 3 तारखेला दुपारी 1:30 वाजता आपण ह्या गिव्ह अवेचे विनर्स अनाऊन्स करणार आहे. ओके, सो 3 तारखेचा व्लॉग तुम्ही अतिशय आवर्जून बघा. यू नेव्हर नो, यू माइट बी दी वन टू एन्जॉय दॅट. ते स्क्रीनिंग असणार आहे 5 तारखेला. सो 5 मेला. सो ना टाइम खूप कमी आहे आपल्याकडे बिकॉज 3 तारखेला विनर्स अनाऊन्स झाल्यानंतर वी जस्ट हॅव 1 डे इन आवर हँड टू मेक शुअर की आपल्याला ते कोऑर्डिनेट करता आलं पाहिजे. सो डेफिनेटली 3 तारखेचा व्लॉग तुम्ही नक्की बघा आणि 5 तारखेला संडेला आपण ते स्क्रीनिंग करत आहे. तर जे लकी विनर्स आहेत त्यांना आम्ही नक्की सांगू कुठे होतोय, काय होतोय आणि ते सगळं. पण मुंबईमध्ये तो होतो आहे. ओके, तर परत तुम्हाला सांगतो मी, आपल्या चॅनलवरचा हा बिगेस्ट गिव्ह अवे आहे. तुम्ही कमेंट्स करा. 10 कमेंट्स आपण व्हॅलिड धरणार आहे, त्याच्यामध्ये आपण विनर काढणार आहे आणि त्याच्याबरोबर एक फॅमिली मेंबर आपल्या बरोबर स्क्रीनिंग बरोबर येणार. म्हणजे
आपली तर भेट होईलच, पण आपल्याबरोबर काही नाचग घुमाची टीम पण असणार आहे मूवीला. सो फुल धमाल असणार आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही हा व्लॉग तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, इंस्टाग्राम स्टोरीला ठेवा, जेणेकरून तुमच्या ओळखीची जी लोक आहेत ती पण यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. येस. तर असं सगळं आहे. आणि अजून दुसरं तर हा झाला हा पहिला गिव्ह अवे, आणि हा गिव्ह अवे व्हॅलिड आहे टिल 2 मे. ओके, आता हे मुंबईचं झालं, बरोबर आहे. ऑब्विसली नाशिकमध्येही एक आपण स्क्रीनिंग करतो आहे, तर मुंबईमध्ये एक स्क्रीनिंग करणार आहे मायराच्या शोचा, आणि नाशिकमध्ये करणार आहे आपण एक स्पेशल स्क्रीनिंग. म्हणजे काय ना, आम्हाला ते नंतर लॉजिस्टिकली आम्ही नंतर बघितलं की नाशिकली एवढी सगळी मंडळी इकडे येणं, ते ट्रॅव्हल आणि ते सगळं, सो आम्ही म्हटलं की नाशिकमध्ये आपण एक वेगळा स्पेशल शो करूया. आणि तिकडची सगळी जी फॅमिली आहे, म्हणजे काय नाही तर कोणतरी एकच आलं असतं मुंबईमध्ये, तर म्हटलं नाशिकमध्ये सगळी जण आपण बघूया, एकत्र तो शो बघूया. तर नाशिकमध्येही आपण एक स्क्रीनिंग करतो आहे. ते कधी करतोय ते आपण प्रॉब्ली 5 मे नंतर करणार आहे. तर त्याची ही डिटेल्स तुम्हाला आम्ही आहे ना 3 तारखेच्या ब्लॉगमध्ये नक्कीच देऊ. तेही असणार आहे विथ टीम नाचगा घुमा, आणि आमची फॅमिली असणार आहे, नाशिकली सगळी फॅमिली असणार आहे, आणि त्याही याच्यामध्ये आपण गिव्ह अवे करतो आहे. सो त्याही मध्ये आपण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, जेणेकरून जे त्या साईडची लोक आहेत त्यांना इथे एवढ्या लांब यावं नाही लागणार. सो त्यांनी तिकडे पार्टिसिपेट करू शकता, इथेही करू शकता, तिथेही करू शकता, असं काही नाहीये. तुम्ही यू आर ऑलवेज वेलकम टू मुंबई ऑल्सो. बट आपण 2 गिव्ह अवे करतो आहे, 2 एक मुंबईच्या आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, आणि एक नाशिकमध्ये श्वेता मायरा. ऑब्विसली नाशिक हे तिचं होम टाउन आहे, तर आपल्याला तिथे करणारच आहे, हे की नाही. तर असे आपण 2 गिव्ह अवेज करतो आहे आपल्या चॅनलवरती. आतापर्यंत सगळ्यात बिगेस्ट गिव्ह अवे आहे, आणि वी ऑलवेज वॉन्टेड टू सेलिब्रेट दिस विथ यू, कारण का हे शक्य नव्हतं खरं तर तुमच्यामुळे. मला आमच्या संपूर्ण फॅमिलीला भेटायला मिळेल, आपण सगळे गप्पा मारू, भरपूर धमाल करणार. सगळी फॅमिली आहे, सगळी फॅमिली आहे. तर आणि संडेला आहे, मजा येणार आहे, हे की नाही. तर खूप एक्सायटेड आहे आम्ही. आणि काय म्हणू ना, कधी तो 1 मे होतोय, आणि एकंदरीत जर ट्रेंड जर बघतोय ना आम्ही, खूप म्हणजे हाऊसफुल शोज जात आहेत. बिकॉज बुक माय शो वरती मी असंच एक ग्लिम्स करत होतो, तर तिथे फास्ट फिलिंग, ऑलमोस्ट सोल्ड आउट असं सगळं येतं आहे. तर येस, शो हाऊसफुल जाता आहे, आणि मजा आहे यार, काय बोलू यार. म्हणजे मला ना तुमच्याबरोबर तो बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या सिनेमाबद्दल, मायराबद्दल, किंवा इतर एकंदरीत पूर्ण ह्या सिनेमाबद्दल, आहे की नाही. तर लेट्स सी, पार्टिसिपेट करा तुम्ही या व्लॉगमध्ये, या गिव्ह अवेमध्ये, आणि कमेंट करा, मॅक्सिमम कमेंट्स करत राहा, जेणेकरून तुमचे चान्सेस जास्ती वाढतील या गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, हे की नाही. येस. आणि मायरा शाळेत गेली आहे, मायरा नाहीये. येस. ओके, तर आपण हा व्लॉग इथेच गिव्ह अवेचा इथेच एंड करूया, आणि अशाच एका व्लॉगमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय.